नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता काव्या नंदिनीला विचारते जन्मेजयचं ऑफिस काय म्हणते. तर तेव्हा नंदिनी सांगते चाललेलं आहे, पण मला ना त्यांची जरा काळजी वाटते. तसं झोकून देऊन काम करतात ते, पण बाबांनी जी काही सक्ती केलेली आहे ना त्यांच्यावर, त्यामुळे जरा जास्त काळजी वाटते त्यांची. आणि तुला माहितीये का, रात्री ना ते पोटभर जेवले सुद्धा नाहीत, म्हणूनच ना त्यांच्या आवडीसाठीचा मी मशरूम पुलाव करतेय. माहिती नाही लंचला जेवतील का नाही, पण मी जबरदस्तीने त्यांना आता भरवणार आहे, असं ती हसत सांगत असते. आणि एकदमच ती एक्सायटेड होते आणि म्हणते, आणि हो तुला आठवतंय का, मला अचानक आठवलं, म्हणजे आजच्याच दिवशी वाटतं बहुतेक. आज जसं मी जीवांच्यासाठी डबा घेऊन जाते ना, एक दिवस ना असंच हुशारी करून ना तुला पार्थसाठी डबा घेऊन पाठवलेलं होतं. तर काव्य म्हणते आठवते ना, चांगलंच आठवते. काय तर म्हणे त्या बोक्याचा उपास आहे, असं म्हणून ती थोडीशी चिडत असते. तर नंदिनी हसत असते. तर नंदिनी म्हणते अगं उपास वगैरे काही नव्हता त्यांचा. तर काव्य आश्चर्याने म्हणते विचारते अगं म्हणजे काय, तू खोटं बोलली होतीस का माझ्याशी. तर नंदिनी लगेचच हो असं म्हणते आणि पुढे सांगते अगं तसं जर सांगितलं नसतं ना तर तू गेलीच नसतीस. तर तेव्हा आता काव्य थोडीशी रुसते. तर नंदिनी हसतच असते आणि म्हणते काय झालं, बरोबर ठीक आहे, सॉरी सॉरी, खरंच सॉरी, पण काय करू, अगं माझा इलाजच नव्हता. तर काव्य आता थोडीशी हसते. तर नंदिनी आता सांगते मला आठवलं, कारण ना तो जीवांचा ऑफिसला जाण्याचा पहिला दिवस होता. आणि आता काव्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या पार्थसाठी डबा घेऊन गेलेली असते आणि ऑफिसमध्ये ती त्याला वाढत असते. इतक्यातच मागून जीवा तिथे आलेला असतो आणि त्यानंतर काव्या मागे वळून बघते तर तिला धक्काच बसतो आणि पार्थ आता जीवाला म्हणत असतो, त्याला आत बोलवून घेतो आणि म्हणतो मला माहिती होतं तू जीवा ऑफिसला येणार. आणि त्यानंतर ते दोघे सुद्धा चाललेले असतात आणि ते लिफ्टमध्ये एकत्र असतात. तर तेव्हा जीवा तिच्यावरती भडकत असतो, या हाताने मला हात लावण्यापेक्षा ना तुमच्या नवऱ्याला जाऊन वाडा जावा. प्रेमाचा रंग ना त्याच दिवशी उतरलेला होता, ज्या दिवशी ना तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामधून काढायला नकार दिलेला होतास. आणि आता हा सगळा विचार करत ती हरवून गेलेली असते. आणि आता नंदिनी तिला म्हणते मी आलेच 1 मिनिटात. तर तेव्हा काव्या मनात म्हणते वरवर साध्या वाटणाऱ्या एखाद्या आनंदाच्या प्रसंगाच्या मागे माझ्या आणि जीवामध्ये काय वादळ सुरू होती ना ते तुला नाही माहिती, आणि ताई ते तुला कधी कळू पण नाहीये. असा सर्व ती काही विचार करत असते. तर आता इकडे वसू आणि रम्या मात्र त्यांना जो काही पेन ड्राईव्ह मिळालेला असतो आणि 8 सेकंदाचा व्हिडिओ जो काही रिकव्हर झालेला असतो त्याच्या मागे लागलेले असतात. आणि बघूयात आता या दोघी मिळून काय नवीन घोळ घालून ठेवणार आहेत ते. तर या दोघी खूप गडबड करत असतात तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करण्यासाठी. आणि तेव्हा वसू त्या लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह कनेक्ट करते आणि तेव्हा रम्या म्हणते हे 8 सेकंद ना माझं आणि पार्थचं भविष्य ठरवणार. आई जर मला काही सॉलिड सापडलं ना तर ना मी सरळ पार्थकडे जाणार आहे आणि त्याला म्हणणार आहे बघ बघ काव्याचे पराक्रम बघ. तर आता वसू तिला म्हणते तू आता बडबड बंद करशील का, बघूया का आपण पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे ते. अगं प्ले तरी कर. तर तेव्हा रम्या आता तो व्हिडिओ प्ले करते. तर व्हिडिओ प्ले केल्या केल्या तिथे समोर काव्या बसलेली त्यांना दिसते आणि ती दिसल्यानंतर या दोघी सुद्धा खुश होतात. अगं काव्य तर दिसते इथे. आणि आता त्या दोघी खुश झाल्यानंतर रम्या म्हणते असंच काहीतरी दिसायला पाहिजे ज्यामुळे तिचं पूर्णपणे वाटोळ होईल. तर वसू तिला म्हणते अगं दिवा स्वप्न बघणं बंद करशील का तू, बघूया का काय आहे ते, असं म्हणून त्या दोघी आता पुढे बघू लागतात. तर काव्य आता तिथे बसलेली असते आणि ती कोणासोबत तरी बोलत असते. आणि ज्या वेळेस तो कॅमेरा तिकडे मूव्ह होणार असतो इतक्यातच तो 8 सेकंदाचा व्हिडिओ तिथेच संपतो. तर तेव्हा वसू म्हणते अरे हे बंद कसं काय झाला, 8 सेकंद संपले सुद्धा. तर रम्या आता तिला थांबवत म्हणते अगं आई तसं नसेल, थांब मी परत एकदा प्ले करते, असं सांगून ती आता परत एकदा तो व्हिडिओ प्ले करते. आणि तेव्हा तिथे काव्य बसलेली असते आणि तो व्हिडिओ परत चालू होतो आणि बरोबर तिथेच ज्यावेळेस कॅमेरा मूव्ह होणार असतो तिथे जाऊन परत तो व्हिडिओ बंद पडतो. तर वसू आता वैतागते आणि म्हणते काय हे पुन्हा तिथेच बंद झालं, आणि या फालतू फुटेजसाठी आपण त्या मुलाला एवढे पैसे दिले. तर रम्या आता वैतागते आणि म्हणते थांब मी त्याला फोनच करते, असं म्हणून त्याला फोन लावते आणि लगेचच त्याला बोलू लागते काय रे बावळट, हे असलं फुटेज दिलेस तू, आम्ही काय मूर्ख वाटलो का तुला, डाटा रिकव्हर करून देतो म्हणून परत फुशारक्या मारू नकोस, चल ठेव फोन, असं म्हणून ती रागारागात आता फोन सुद्धा ठेवून देते. तर वसू सुद्धा वैतागते आणि म्हणते अशी फालतू वेळ घालवला वाया, काही सुद्धा सापडलं नाही त्या पेन ड्राईव्ह मध्ये, एकटी ती आगाऊ काव्याच दिसली फक्त. तर रम्या आता थोडीशी स्वतःची शक्कल लाडवू लागते, म्हणते आई पण त्या पेनड्राईव्ह मध्ये ना नक्कीच काव्याबद्दल काहीतरी आहे, म्हणून तर ती बाई म्हणत होती ना मामीला की पेनड्राईव्ह मधलं फुटेज बघ म्हणून. तर या दोघींना आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस सुनीता
मानिनीला म्हणत असते, अगं तू हा पेनड्राईव्ह एकदा बघ, मग तुला जे काही करायचं आहे ना ते कर प्लीज. आणि तेव्हा मानिनीने तो पेनड्राईव्ह घेऊन खलबत्त्यामध्ये कुटलेला असतो. तर आता रम्या म्हणते त्यामध्ये नक्की काय होतं ना ते आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे. तर वसू पण आता कसं शोधून काढायचं असं म्हणता म्हणता थांबते आणि म्हणते, एक काम करूयात ना, त्या बाईलाच आपण शोधून काढूया, म्हणजे कळेल आपल्याला की या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे ते. तर रम्या सुद्धा तिला म्हणते, अगं आई तू तर करेक्ट बोललीस, आपण ना खरं तर आधीपासूनच त्या बाईला शोधायला हवं होतं, उगाचच या पेनड्राईव्हच्या मागे लागलो. तर वसू म्हणते, एकदा का ती बाई आपल्याला सापडली ना रम्या, की आपल्याला कळेल की या पेनड्राईव्ह मध्ये काव्याचं काय सिक्रेट रेकॉर्ड झालेलं आहे ते. तर रम्या म्हणते, पण मामी ना आपल्याला सहजासहजी त्या बाईचं नाव कळू देणार नाही. आई मी एक काम कर, मी आता रेडी होते आणि ऑफिसला जायला निघते, तोपर्यंत ना तू त्या बाईचा शोध कसा घ्यायचा ते ठरव, साम दाम दंडभेद काय वाटेल ते कर, पण आजचा दिवस संपायच्या आत आपल्याला त्या बाईचं नाव कळायलाच हवं, असं सांगून ती आता तिथून निघून जाते. आणि आता वसू परत आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू करते की सुनीतापर्यंत कसं पोहोचायचं. आणि आता त्यांनी इथे बरोबर त्याच वेळेला इकडे सुनीताच्या कॅफे मधला सीन दाखवलेला आहे. तर तेव्हा इकडे कॅफेमध्ये रश्मी सुनीताजवळ येते आणि तिला विचारते, मॅम तुम्ही दिवाळीमध्ये काढलेले फोटोज शेअर नाही केले. तर सुनीता म्हणते, अरे हो की तुमचे सगळ्यांचेच फोटोज काढले होते मी. तर रश्मी म्हणते, हो मी विचार केला की फोटो शेअर्स करेन आणि आपल्या ना कॅफेला टॅग करेन, तेवढेच आपल्या कॅफेची पब्लिसिटी होईल. मॅम प्लीज फोटोज शेअर कराल का? तर सुनीता म्हणते, हो हो लगेचच पाठवते तुला, असं ती सांगते. तर तेव्हा रश्मी तिथून निघून जाते आणि तेव्हा आता सुनीता ते फोटोज वगैरे बघत असते. इतक्यातच तिच्या मोबाईलवरती तिला जीवाचा फोटो दिसतो, जो फोटो तिने चोरून काढलेला असतो. आणि आता तिला लगेच तो क्षण आठवतो ज्यावेळेस मानिनीने तिच्या कानाखाली मारलेली असते आणि ती गालालाच हात लावते. तर त्यानंतर तो क्षण सुद्धा आठवतो ज्यावेळेस मानिनीने तिला खेचत घेऊन घराच्या बाहेर हकललेलं असतं आणि ती आता त्या फोटोकडे बघत असते. तर आता इकडे परत त्यांनी घरामधला सीन दाखवलेला असतो. इकडे आशाताई साफसफाई करत असते. तर तेव्हा वसू तिथे मागून येते आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस आशाताई हे सगळं काही चालू असतं. तर तेव्हा तिथे पोहोचलेली असते आणि तेव्हा लगेचच ती आशाताईकडे जाते आणि तिला विचारते, आशा काय नीट करतेस ना काम वगैरे? तर आशाताई म्हणते, हो पण तुम्ही असं का विचारताय? तर वसू तिला म्हणते, हो मी अगं असंच विचारलं. बरं ठीक, ते जाऊ देत, बाकी सगळं काही ठीक आहे ना? तर आशाताई सांगते, हो मस्त चाललेलं आहे. तर वसू तिला आता मुद्दामून विचारू लागते, अगं हो ते तुझ्या मुलीची ऍडमिशन व्हायची राहिली होती ती झाली का? तर तेव्हा आशाताई सांगते, हो हो झाली ना, आणि विक्रम भाऊंनी करून दिली. तर तेव्हा वसू लगेच हसू लागते आणि म्हणते, हो मग माझा भाऊ आहेच चांगला. आणि मला एक गोष्ट सांग आशा, त्या दिवशी तू इथेच होतीस ना? तर आशाताई विचारते, हो मी कुठल्या दिवशी? तर तेव्हा वसू तिला विचारते, अगं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, त्या दिवशी नाही का मानिनी कोणाला तरी त्या हाताला धरून बाहेर काढत होती त्या दिवशी. तर तेव्हा आशाताई सांगते, हो मला नाही माहिती, मी आतमध्ये मसाला कुटत होते ना. तर तेव्हा वसू आता तिच्यावर थोडीशी चिडते आणि म्हणते, तुला नाही माहिती का? अगं अशा गोष्टी तुझ्या कानावर बरोबर पडतात, मला माहिती नाही का? खरंच सांग ना आशा, कोण होती ती? तर तेव्हा आशाताई शपथच घेते आणि म्हणते, खरंच शपथ मला नाही माहिती. तर तेव्हा वसू म्हणते, बरं ठीक आहे असू देत, बरं मला सांग ती मानिनीची मैत्रीण होती का? नाही नाव काय होतं आणि काय सांगत काय होती ती? तर तेव्हा आशाताई परत म्हणजे तिला माहिती असून सुद्धा ती लपवू लागते, म्हणते नाही खरंच माहिती नाही मला. तर तेव्हा वसू तिला म्हणते, हो माहिती नाही का तुला, पण तू तिचं नाव ऐकलं असशील ना, नीट आठव, ज्या बाईला मानिनी हाताला धरून घराबाहेर काढत होती त्या बाईचं नाव काय होतं? तर तेव्हा आता आशाताई ते नाव आठवत असते आणि सू वगैरे असं बोलत असते. इतक्यातच मानिनी तिकडून येते आणि त्या दोघींना तसं बघून काय चाललंय असं लांबूनच विचारते. तर आता वसू घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, या मानिनीने माझं बोलणं तर ऐकलं नसेल ना? आणि तेव्हा मानिनी आता या दोघींच्या जवळ येते आणि या दोघींच्याकडे बघत आशाताईला विचारते, काय ग आशा? तर तेव्हा आशाताई सांगू लागते वसूताईंना. असं ती बोलत असताना वसू मध्येच बोलते, अगं भाजी, कुठली भाजी करणार आहेस ना हे विचारत होते मी तिला, असं मध्येच बोलून ते सर्व काही सांगण्यापासून तिला थांबवते. तर मानिनी म्हणते, खरंच की काय? आणि तिला तर शंका आलेली असते आणि पुढे ती म्हणते, पण आजचा बेत काय करायचा आहे ना ते मी आशाताईंना सांगितलेलं आहे
आणि माझं ना तिच्याकडे काम आहे, मी जरा तिला घेऊन जाते. चल ग जरा पडदे काढूयात, हे सगळं काही आहे ना ते तू नंतर कर आणि चल तू अगोदर इथून चल, असं म्हणून ती तिला गडबडीने तिथून घेऊनच जाते. तर वसू आता स्वतःशी बोलू लागते, म्हणजे तू कितीही प्रयत्न कर मानिनी, पण आज संध्याकाळच्या आत ना मी किंवा रम्या त्या बाईचं नाव ना नक्कीच शोधून काढू. आणि इकडं आता हिचं हे सगळं काही बोलणं चालू असतं, तर दुसरीकडे चक्क आता नंदिनी ऑफिसमध्ये पोहोचते आणि ती जीवाचं केबिनचा दरवाजा उघडते आणि एकदमच गुड मॉर्निंग असं म्हणते. तर तिथे समोर जीवा नसतोच आणि ती आता केबिनमध्ये जाऊन जीवाला शोधू लागते आणि जीवा जीवा अशी हाक मारत असते आणि स्वतःशी म्हणते, अरे पण हे जीवा कुठे गेले? आणि त्यानंतर ती आता परत केबिनच्या बाहेर येते. इतक्यातच ते पिऊन काका तिथं येतात आणि नंदिनीला बघून नमस्कार नंदिनी मॅडम असं बोलतात आणि तुम्ही कसे आहात असं सुद्धा विचारपूस करतात. तर नंदिनी सांगते, हो मी बरे आहे काका, तुम्ही कसे आहात? तर तेव्हा ते पिऊन काका सुद्धा सांगतात, हो मी सुद्धा बरा आहे. तर नंदिनी आता त्यांना विचारते, जीवा कुठं दिसत नाहीये, ते लंचला गेलेले आहेत का? तर तेव्हा पिऊन काका म्हणतात, नाही हो, चला मी दाखवतो तुम्हाला ते कुठं आहेत ते, असं म्हणून ते आता तिला घेऊन जाऊ लागतात. आणि तेव्हा लांबूनच ते पिऊन काका नंदिनीला दाखवतात, ते बघा मॅडम ते तिकडे आहेत. आणि ज्यावेळेस नंदिनी जीवाला तिथे सगळ्यांच्या मध्ये बघते तर तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तेव्हा जीवा फोनवरती बोलत असतो आणि तो खूप गडबडत असतो. तर आता पिऊन काका नंदिनीला विचारू लागतात, ती तर शॉक मध्ये असते, पण ते तिला म्हणतात, मॅडम मी सरांना विचारलं की जेवणाचं काय, तर तेव्हा ते म्हणाले की कामाचा कॉल चालू आहे. मॅडम जीवा सरांना एवढ्या जोमात काम करताना बघून बरं वाटतंय ना तुम्हाला, असं ते विचारत असतात. तर तेव्हा नंदिनीला तर त्रास होत असतो, पण ती हो असं म्हणून मान डोलावते. तर ते पिऊन काका पुढे म्हणतात, एक सांगू का मॅडम, जेव्हा सर कामावरती आले की मग आम्ही सगळे खुश झालो, पण ते आता एकदम बदलून गेले. तो पूर्वीसारखे हसत नाहीत, बोलत नाहीत, माझ्याकडे फक्कड चहा सुद्धा मागत नाहीत. मी त्यांना नेऊन दिला पण तो थंड झाला, म्हटलं की गरम चहा करून देतो, पण त्यांनी तो तसाच गार ढोन पिऊन टाकला आणि परत ते कामात घुसले. तर तेव्हा नंदिनीला तर त्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो आणि ती आता एकदमच त्यांना म्हणते, म्हणून तर मी आले आहे ना काका, तुमचे हे जीवा दादा जेवतात का नाही ते बघायला आणि मला जरा एक प्लेट आणून द्याल का प्लीज? तर तेव्हा हो ते पिऊन काका हो असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. तर आता नंदिनी समोर बघते तर जीवा चक्क एका प्लेटमध्ये काहीतरी घेऊन खात असतो आणि त्याला खूप भूक लागलेली असते आणि तो वाळच काहीतरी खात असतो आणि इतक्यातच त्याला आता ठसका सुद्धा लागतो, कारण तो खूप गडबडीने ते खात असतो आणि त्यानंतर तो आता पाणी सुद्धा पितो. तर ते सगळं बघून आता नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं आणि तेव्हा ती आता डोळे पुसते आणि जीवा अशी त्याला हाक मारते. तर तेव्हा जीवा थोडस बाजूला बघतो आणि त्याला धक्काच बसतो, तर तो डोळे मोठेच करतो आणि आता तो उठूनच उभा राहतो आणि नंदिनीला म्हणतो, तू? तर तेव्हा नंदिनी त्याच्या जवळ येते. तर जीवा आता तिला विचारतो, अगं नंदिनी तू इथे काय करतेस? तर नंदिनी त्याला सांगते, तुमच्यासाठी मी जेवणाचा डबा घेऊन आलेली आहे, चला बरं लगेच खाऊन घ्या, असं म्हणून ती डबा काढत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, ऐक ना, मला जेवायला वेळ नाही, मी नंतर जेवेन ना. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, अहो पण नंतर कधी जेवणार आहात तुम्ही? अहो सगळे स्टाफ मेंबर तुमचे जेवायला सुद्धा गेलेले आहेत, ते काही सुद्धा नाही, काम होत राहतील, तुम्ही आधी जेवून घ्या. तर जीवा तिला सांगत असतो, अगं ऐक ना माझं, अगं मी जर जेवणात वेळ घालवला ना तर मी वेळेवर काम कंप्लीट नाही करू शकणार, प्लीज हट्ट करू नकोस, प्लीज ऐक ना माझं. तर नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही हट्ट करू नका, सांगते ना मी तुमच्यासाठी मस्त पुलाव करून आणलेला आहे, खूप आवडेल तुम्हाला, असं ती सांगत असते. इतक्यात पिऊन काका प्लेट घेऊन येतात. तर नंदिनी म्हणते, बघितलं का प्लेट सुद्धा आलेली आहे. तर तेव्हा पिऊन काका जीवाला म्हणतात, जीवा सर, शहाणी माणसं बायकोचं ऐकतात, तुम्ही तुमच्या बायकोचं ऐका, नाही म्हणू नका, असं सांगून ते तिथून निघून जातात. तर नंदिनी त्याला म्हणते, ऐकलत का, तुम्ही बसा खाली, आधी खाली बसा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, शहाणी माणसं बायकोचं नेहमी ऐकतात, घ्या आता खाऊन घ्या, असं सांगून ती आता मस्तपैकी पुलावा जीवाला देते. तर जीवा आता तिच्याकडे बघून एक स्माइल करतो आणि तो पुलाव्याचा एक घास खाणारच असतो. इतक्यातच तिकडून मागून रम्या ओरडते, ब्रेक ओव्हर, लंच टाइम संपलेला आहे जीवा. आणि तेव्हा आता नंदिनी सुद्धा तिच्याकडे धक्क्याने बघते. तर जीवा आता जेवायचंच थांबतो. तर आता इकडे परत त्यांनी घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे काव्य आता एकदम जोरदार अभ्यास करत असते आणि ती अभ्यास करता करता स्वतःशी बडबडत असते, म्हणजे ती फिरत फिरत अभ्यास करत असते आणि म्हणते,
म्हणते अजिबात ब्रेक घ्यायचा नाहीये काव्या, तू हा चॅप्टर संपल्याशिवाय अजिबात ब्रेक घ्यायचा नाहीयेस, हा चॅप्टर तुला कंप्लीट करायचाच आहे असं म्हणून ती फिरत असते आणि समोरून पार्थ येत असतो. त्या पार्थलाच ती धडकते आणि ती एकदम जोराची ओरडते आणि पार्थला म्हणते, देशमुख काय आहे हे, नीट बघून चालता येत नाही का तुम्हाला? आणि हे बोके आहेत ना, डोळे बंद करून दूध पितात तिथपर्यंत ठीक आहे, तुम्हाला डोळे बंद करून चालायची काय गरज आहे, नीट डोळे उघडे ठेवून चाला ना, लागलं की मला. तर तेव्हा पार्थ सुद्धा आता तिच्यावरती ओरडू लागतो, म्हणतो ही डबल बॅटरी काय तुम्ही फक्त शायनिंग साठी लावलेली आहे का? नुसतं हातामधलं पुस्तक नाही तर समोर येणारी माणसं सुद्धा बघायची असतात. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, डबल बॅटरी तुमच्याकडे सुद्धा आहे, माझ्या डोक्याची खिचडी करू नका. आणि ती वैतागते आणि म्हणते, मला भूक लागलेली आहे, माझ्या पोटात कावळे ओरडतायत. तर पार्थ थोडासा हसतो आणि म्हणतो, अहो मग जेवून घ्या ना, तुम्हाला कोणी अडवलेलं आहे? तर काव्या परत ते पुस्तक हातामध्ये घेते आणि त्याला सांगते, मला ना माझ्या अभ्यासाने अडवलेलं आहे, मला अभ्यास करायचा आहे, मी जेवले की मला झोप येते, मी रोज पहाटे 4 वाजता उठते अभ्यास करायला, रात्री 11-12 वाजले ना तरी सुद्धा पुस्तक खाली ठेवत नाही, आणि जर मी आता जेवले ना तर मग मला झोप येईल. असं ती बोलत असताना पार्थ आता तिच्यावर एकदम जोराने चूप असं ओरडतो आणि म्हणतो, एकदम चूप. तर तेव्हा काव्या एकदमच शांत होते आणि तेव्हा पार्थ तिला बोलू लागतो, तुम्ही जर काही खाल्लं नाहीत ना तर या अभ्यासामधलं तुमच्या डोक्यामध्ये काही जाणार नाही, अभ्यास करायचाय म्हणून जेवायचं नाही, असं कोण करतं? तर तेव्हा काव्या म्हणते, मी करते. आणि असं बोलत बोलत ती तिचे चष्मे डोळ्यावरती घालत असते आणि त्यातलं एक काडी तिच्या डोळ्यालाच लागतो आणि तिला जोरामध्ये दुखू लागतं. तर पार्थ आता तिला जरासं सावरू लागतो, अहो काय हा तुमचा काय वेंदळेपणा आहे, असं म्हणून तो तिच्या हाताला पकडतो आणि तिला तो बसवतो. तर काव्या म्हणत असते, नाही मी वेंदळी नाहीये. तर पार्थ तिला परत ओरडतो, चुप, एकदम चुप बसा, बडबड बडबड किती बडबड करता, असं म्हणून तो आता तिच्या डोळ्यावरती फुंकर मारू लागतो. तर काव्याला खूप दुखत असतं आणि ती ओरडते. तर पार्थ आता तिला विचारतो, दुखतंय का खूप? तर काव्या आता त्याच्यावरती परत फिसकारते, म्हणते, नाही अहो काय देशमुख तुम्ही विचारताय, दुखणारच ना. तर तेव्हा पार्थ उठतो आणि तिच्या एकदम वेगळ्या स्विनिंग मध्ये म्हणतो, मग स्टाईल मध्ये चष्मा घालायला कशाला जायचं, असं म्हणून तो आता खिशामधून रुमाल काढत असतो आणि तेव्हा रुमाल तर खिशामधून बाहेर काढतो पण त्याच्याबरोबर काहीतरी खाली पडतं आणि त्यानंतर आता पार्थ रुमालाने तिच्या डोळ्यावरती थोडंसं म्हणजे आपल्या तोंडाने गरम करून तो रुमाल तिच्या डोळ्यावरती लावू लागतो. तर थोड्या वेळाने आता काव्याला थोडंसं बरं वाटू लागतं आणि ती म्हणते, ठीक आहे बास बास, मला थोडंसं बरं वाटतंय. आणि त्यावेळेस आता काव्याची नजर तर खाली असते आणि ते पार्थच्या खिशामधून जे काही खाली पडलेलं असतं त्याच्याकडे आता काव्याचं लक्ष जातं आणि तेव्हा ते काव्या ते आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थला बोलत बोलत म्हणते, हे काय आहे, असं म्हणून ते उघडून बघते आणि ती तर चक्क ज्वेलरची रिसीट असते. तर काव्या म्हणते, ज्वेलरची रिसीट? तर पार्थ आता लगेचच तिच्या हातामधून ती रिसीट काढून घेतो आणि ती रिसीट ते बंद करतो आणि तिला म्हणतो, नाही ते ना आईसाठी मी दागिना करतोय त्याची रिसीट आहे. तर काव्या त्याला म्हणते, पण मी कुठं तुम्हाला विचारलं की तुम्ही कोणासाठी दागिने करताय? तर पार्थ तिला म्हणतो, तुम्हाला खूप प्रश्न पडतात ना म्हणून मी आधीच उत्तर देऊन टाकलं. आणि आता तो विषय खोडत म्हणतो, अभ्यासाकडे लक्ष द्या, आलोच मी, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर काव्याला आता त्याची थोडीशी शंका आलेली असते. तर इकडे आता परत त्यांनी ऑफिस मधला सीन दाखवलेला आहे. रम्या आता पुढे येते आणि तिच्या हातामधलं घड्याळ नंदिनीला दाखवते. तर आता जीवा ते पुलाव खायचा थांबतोच. तर नंदिनी त्याच्याकडे बघून त्याला म्हणते, अहो तुम्ही जीवा खायचं कशासाठी थांबलात, तुम्ही खाऊन घ्या प्लीज, असं ती त्याला आग्रह करू लागते. आणि त्यानंतर ती रम्याकडे बघत तिला म्हणते, आता तुझं काय आहे, हे ऑफिसमध्ये तुला नवीन काम दिलेलं आहे का? तर रम्या तिला सांगू लागते, हे बघ मी इथे सगळ्यांना मोटिवेट करते आणि आज नाही तर फार पूर्वीपासून करते मी हे सगळं. काय आहे ना, लंच टाइम झाल्यानंतर सगळे सुस्तावतात, मग त्यांना जागा करावं लागतं. लंच टाइम संपलेला आहे याची आठवण करून द्यावी लागते. नाहीतर काही लोकांचा लंच टाइम संध्याकाळचा चहा झाला ना तरी सुद्धा सुरूच असतो, असं ती जीवाकडे बघून म्हणते. तर नंदिनी आता रम्याला म्हणते, वा रम्या, तुझं डेडिकेशन बघून खूप छान वाटलं, पण आता जर सुरी दिली आहे म्हणून दिसल ते कापत सुटायचं नसतं. तू ज्या प्रकारच्या लोकांच्या बद्दल बोलतीयस मला पूर्ण खात्री आहे की आपला स्टाफ तसा नाहीच आहे. इथे सगळे डेडिकेटेडली काम करतात नाही का, असं म्हणून ती आता सगळ्या स्टाफला विचारते. तर तेव्हा सर्वजण तिच्याकडे एकदम छान अशी स्माइल देत बघत असतात. तर नंदिनी पुढे म्हणते, आणि राहिला प्रश्न जीवांचा, तर ते डेडिकेशन आहे ना ते रक्तात आहे, त्यांच्या भावाचा, त्यांच्या बाबांचा आदर्श आहे त्यांच्या डोळ्यापुढे, आणि जेवढं मी त्यांना ओळखते ते त्यांचं प्रत्येक काम झोकून देऊनच करतात. तर रम्या म्हणते, हो हो ते तर दिसतच आहे ना
सगळ्यांना. तर नंदिनी म्हणते काय दिसतंय, आजचा सगळा लंच टाइम त्यांनी काम करण्यात घालवलेला आहे. पूर्ण वेळ क्लायंटशी फोनवर बोलत होते ते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. ते नाही दिसलं का तुला? मग बाहेर आल्यानंतर पोटात ना भुकेचा खड्डा पडणारच. काल रात्री डेडलाईनच्या नादात जेवले सुद्धा नाहीयेत ते. आज सुद्धा सकाळी ऑफिस उघडायच्या आधीच इथे आलेले आहेत. ब्रेकफास्ट न करता काम करायला सुरुवात केली त्यांनी. साहजिक आहे, भूक तर लागणारच. तरी सुद्धा वेळ मारून न्यायची म्हणून कशीबशी ते 4 बिस्किट तोंडामध्ये कोंबतायत. वर पाणी पिऊन ते भूक भागवायचा प्रयत्न करतायत. असं ती रम्याला खूप बोलत असते. तर आता जीवा आजूबाजूला बघतो आणि उठून नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी सोड ना. तर नंदिनी म्हणते, नाही जीवा, असं कसं, कोणीतरी बोलायलाच पाहिजे ना. एक चूक काय केली तुम्ही? कोणीही येतं आणि काहीही बोलत सुटतं. 2 घास खाल्ले ना तर असं आभाळ कोसळणार नाहीये. आणि ती जीवाला म्हणते, तुम्ही बसा जेवा. तुम्ही शांतपणाने जेवून घ्या, मी सांगते ना तुम्हाला. तुम्ही कोणाचं काही ऐकू नका प्लीज. तर रम्या आता नंदिनीवर ओरडते, म्हणते, नंदिनी, प्रेमाने आग्रह करून खाऊ घालायला हे काय घर नाहीये. हे ऑफिस आहे आणि इथले काही नियम असतात. आणि शिवाय डेडिकेशन हे तुमच्या कामातून दिसायला हवं. जीवाने आल्यापासून काहीच प्रूफ केलेलं नाहीये. तर नंदिनी तिच्यावर जरासं ओरडते आणि म्हणते, अगं बास कर आता. आज ऑफिसमध्ये फक्त त्यांचा दुसरा दिवस आहे. त्यांना जरा वेळ तरी दे. तू तर बॉस असल्यासारखी त्यांच्या डोक्यावरती बसलेली आहेस. तर आता ते सगळं काही आतमध्ये ऐकू जातं आणि विक्रम आता बाहेर येतो आणि तिथूनच ओरडतो, कसली काय चर्चा चालू आहे ते सगळी. तर विक्रम आल्यानंतर सगळा स्टाफ उठून उभा राहतो. तर आता विक्रम पुढे येतो आणि जीवाच्या हातामध्ये प्लेट बघून त्याला विचारतो, हे काय तू अजून खातोच आहेस? लंच टाइम पुरला नाही का बायकोर्स मीलसाठी? तर रम्या तर मध्येच बोलते, म्हणते, अरे मामा, मी तेच सांगत होते या दोघांना, पण ही नंदिनी बघ ना, ऐकतच नाहीये. तर तेव्हा नंदिनी सांगू लागते, बाबा तसं नाहीये मी ना. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, पण तू इथे ऑफिसमध्ये काय करतेस? तर नंदिनी सांगू लागते, काही नाही बाबा, मी फक्त त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. तर विक्रम तिला सांगतो, नंदिनी, आपल्या ऑफिसचं खूप असं छान कॅन्टीन आहे, त्यात उत्कृष्ट जेवण मिळतं. उद्यापासून याच्यासाठी डबा घेऊन आली नाहीस तरी चालेल, असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो. तर आता विक्रम सगळ्या स्टाफला बोलू लागतो, म्हणतो, जर सगळं काही संपलं असेल तर आता काम करूयात का थोडं? आता अर्धा दिवस संपला, नवीन प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? असं तो ओरडत असताना रम्या तर म्हणते, चला कामाला लागा, सुरुवात करा. तर आता विक्रम रम्याला म्हणतो, तुझं काय, तुझ्या कामाचं काय? तर रम्या म्हणते, हो, मी ते लोगोच बघत आहे, मी आलेच, असं म्हणून ती तिथून सटकते. तर आता जीवा नंदिनीला हळूच म्हणतो, मी घरी आल्यावर खातो, आणि ती प्लेट आता नंदिनीकडे देत असतो. तर तेव्हा विक्रम आता त्याला म्हणतो, ठीक आहे, ते खाऊन घे, आणि खाऊन झालं की केबिन मध्ये ये माझ्या, असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीच्या चेहऱ्यावरती थोडंसं हसू उमटतं आणि ती आता लगेचच जीवाच्या शेजारी बसते. तर विक्रम तिथून बाजूला जातो आणि तो पिऊन काकांना आता आपल्या जवळ बोलवतो आणि त्यांना म्हणतो, काका, जीवाला चहा, नाश्ता, कॉफी काही हवं नको ते विचारत जा, असं तो म्हणतो, कारण त्याला सुद्धा त्या गोष्टीचा थोडासा त्रास झालेला असतो. तर पिऊन काका सुद्धा हो असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. आणि विक्रम आता तिथेच उभा राहून लांबूनच जीवाकडे बघत असतो आणि जीवा तर एकदम गडबडीने ते खात असतो. तर त्यानंतर आता विक्रम तिथून निघून जातो आणि नंदिनी जीवाकडे बघून हसत असते. तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ आता काव्याला सांगतो, काउन्सिलर मॅडमचा फोन होता आणि त्यांनी भेटायला बोललेलं आहे. तर काव्या त्याला म्हणते, तुम्ही त्यांना फोन करा आणि सांगा, हरकत नाही, आम्ही येतो. तर पार्थ आता तिला चक्क विचारतो, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? तर काव्या सुद्धा आता काही न बोलता बाजूला बघते. तर आता इकडे नंदिनी ऑफिस मधून चाललेली असते. तर जाता जाता जीवा तिला म्हणतो, सगळ्यात मोठी चूक होती माझ्या आयुष्यामधली, मी आजीचा विकलेला हार, असं सांगून तो आता आतमध्ये निघून जातो. तर नंदिनी म्हणते, मी तुम्हाला शब्द देते जीवा, तुमचा गेलेला मान मी परत मिळवून दाखवेनच. आणि त्यानंतर हे सगळं काही जाऊन ती घरामध्ये मानिनीला सुद्धा सांगते. तर तेव्हा मानिनी सुद्धा तिला धीर देते आणि म्हणते, हो, मिळवशील, तू नक्की मिळवशील. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.